नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। आज सकाळी कोटमगाव उड्डाणपुलावर टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात कुसुम बाळू कोटम या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक तरुण किरकोळ जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला आणि तरुण दुचाकीवरून येवल्याहून कोटमगावच्या दिशेने जात होते। यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कुसुम कोटमे यांचा जागीच अंत झाला। अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टँकर चालकाला स्थानिक नागरिकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केलंय। आणि यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होतोय। रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे आणि विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे निष्पापांचे बळी जात आहेत। वारंवार अपघात होऊ नये, प्रशासन ढिम्म का, अतिक्रमणे कधी काढली जाणार असे संतप्त सवाल नागरिक आता उपस्थित करतात। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला।